हा बालक स्वतःला ब्रह्मदेव समजू लागलाय। निरोप धाडा त्या आळंदीकरांना, त्यांना म्हण आम्ही त्या पोरट्याला स्वतः समक्ष भेटायला येतोय। ते आलेत। कोण? ते योगीराज चांगदेव वाघावर बसलेत। मग अशा योग्याच्या स्वागताला तसंच जायला हवं। माते, तुझ्या कडेवरून घेऊन चल आम्हाला। विश्वाचे ते आत जेथे विसावले, तानपसा मागे माऊली गे। इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे कथा योगियांची, जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली। जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली, जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली। दादा, अरे ही तर आपली इंद्रायणी माय। किती रेखीवरूप दिसतंय तिचं। आणि ते काठावरले सवंगडी म्हणजे जणू बागडणारी फुलपाखरेच भासतायत। हो मुक्ते, तुला आठवतंय आपण लहानपणी लपंडाव खेळायचो, अगदी तशीच ही झाडांची पानं या सूर्यकिरणांसह खेळतायत। हो रे सोपान दादा, आणि ती माणसं बघ ना, इथून किती लहान दिसतायत। मुक्ती, अगे इथून सारं काही लहानच दिसतं बघ। इतक्या उंचीवर सगळीच माणसं लहान वाटू लागतात आणि तेच सत्य असं भासू लागतं, परंतु प्रत्यक्षात तसं नसतं। इंद्रायणीच्या कुशीत आणि आपल्या माणसांची ऊब इतक्या उंचीवर पोचू शकत नाही ना। दादा, आता आणखी एक गोष्ट माझ्या ध्यानात आली आहे। कोणती रे? बघ ना, आपण इतक्या वर आलोय, मात्र तरीही आभाळाला हात टेकवू शकत नाही। हीच तर आपल्या अस्तित्वाची खरी जाणीव आहे। ज्याने सारं आयुष्य सहज, सोपं आणि सुंदर होऊन जातं। तेच सांगण्यासाठीचा तर हा यत्न आहे। काय ग्रामजोशी, सिद्ध बेटाला सिद्धेश्वराची वाट मिळाली नाही वाटतं। अहो कशी मिळणार? चांगदेव योगेश्वरांच्या सामर्थ्यामुळं ही वाट इंद्राणीतच मिसळलेली दिसते बहुधा। शांतम पापम। कुठे आहेत ती पोरटी? मला उपदेशाचं पत्र पाठवतात। लेखणी तर फार चालते त्यांची। आता इथं आम्ही जर स्वयं आलो आहोत तर त्यांची पावलं काय त्यांच्या कुटीत अडकली आहेत का? अहो चांगदेव स्वामी, तुमच्या मोर आमच्या इसोबा शास्त्रींची सुद्धा वाचा बसली तिथं। त्या पोरांचं काय कौतिक नाही, म्हणजे आता कसली येतात ती इथं? नारबा स्वामी महाराज, मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, त्या पत्रातला मजकूर या ज्ञानानं लिहिलेलाच नाही यामुळे। अहो एवढं ज्ञान कसं आणि कुठून येणार त्या कार्ट्याकडे? आधीच भगवद्गीतेतला मजकूर प्राकृतात मांडून आपण चोर आहोत हे त्यांनी आधीच सिद्ध केलेलं आहे। या असल्या चोऱ्या माऱ्या याच्या बापाच्या वेळेपासून सुरू आहे। तो सुद्धा असाच कुठनं काहीतरी वाचून यायचा आणि या साऱ्यांना अक्कल शिकवायचा। आणि ही भोळी भाबडी माणसं विश्वास ठेवायची त्याच्यावरती।
या असल्या ठकांना वटणीवर आणण्यासाठी आपल्यासारख्या सिद्ध योग्याचीच आवश्यकता असते. लोकांच्या कल्याणासाठी जसा भगवंतानी अवतार घेतला तसाच या कार्ट्यांना वठणीवर आणण्यासाठी आपला जन्म झाला आहे, याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. खरंय, अगदी खरंय. अहो, चांगदेव स्वामी म्हणजे साक्षात शिवाचा अवतार. हो. आळंदीत उगवलेली ही विषवल्ली समूळ नष्ट करून आपण धर्माचं होत असलेलं अधपतन थांबवावं, अधर्माचं हलाहल पचवून पुन्हा धर्माला मूळ अधिष्ठान प्राप्त करून द्यावं. जगउद्धारक योग योगेश्वर महायोगी चांगदेव स्वामी महाराज की जय. चांगदेव स्वामी महाराज की जय. चांगदेव स्वामी महाराज की जय. शिवहम शिवहम. आमचा वेळ वाया चाललाय म्हणून आम्ही इथं आलेलो नाही. त्या अधर्मी पोरट्यांना आमच्या समोर त्वरित हजर करा, नाही तर या आळंदी ग्रामाचा आणि इथल्या चराचराचा आमच्या क्रोधाग्नीत भस्मसात होऊन जाईल. शिवहम 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 शिवहम. शास्त्री, आपल्याला इथे फार काळ थांबता येणार नाही, अन्यथा अनर्थ होऊ शकतो. जर स्वामींच्या सहनशीलतेच्या मर्यादा संपल्या तर साक्षात भगवंतही त्यांना रोखू शकणार नाही. शास्त्री, हीच योग्य वेळ आहे. ह्या जमदग्नीचा क्रोधाग्नी अजून भडकवायला हवा आणि त्याची वक्र दृष्टी सिद्ध बेट्याकडे वळवायला हवी. म्हणजे सर्पही ठेचला जाईल आणि आपली काठी तशीच सुरक्षित राहील. शांतम पापम शांतम पापम. काय रे रानबा, कुठे आहेत तुमची ती प्रिय कार्टी? स्वामींना बघून घाबरली वाटत. काय काय सगुणाजी, खरं आहे ना? एरवी मारे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करत असतात, सर्वांच्या ठाई ईश्वर आहे असा गजर करत असतात ना. तसं जर असेल तर या व्याघ्रातही ईश्वर आहे, पण या व्याघ्राला स्वामी महाराजांनी आपला अंकित केलेला आहे, म्हणजेच त्यांनी ईश्वराला अंकित केलेलं आहे. अरे पंचमहाभूत ज्यांच्या बोटावर नाचतात असे या जीवसृष्टीचे अधिपती स्वतः चांगदेव स्वामी महाराज भेटीला आले असता कुठे दडून बसलीत तुमची ती लेकरं? येतील हो येतील. येतील? कधी येतील? यायचीच असती तर आली असती आत्ता पावे तो. दाखवलं असतं एखादं दिव्य दिव्य म्हणे शांतम पापम. सांगो वांगीच्या गोष्टी, फुकाच्या बाता आणि फुकाच्या कथा. कुठे आहे कुठे तो ज्ञान्या? नाही, ज्ञानेश्वर, रेड्यामुखी वेद वदवणारा ज्ञानेश्वर, त्या सच्चिदानंदाला पुन्हा जिवंत करणारा ज्ञानेश्वर, गीता भाष्य करणारा ज्ञानेश्वर. आता काय आभाळातनं अवतरणार आहे का ज्ञानेश्वर?
अरे नारबा, तुझ्या वाचेला काय झालं? हा, आकडी आली का दातखीळ बसली तुझी? शास्त्री ती बघा. ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, आपला आपला ज्ञानेश्वर.
हो, उठा आपण. भगवंता, माझ्या ईश्वरा, आपलं स्थान चरणाशी नाही, हृदयाशी आहे. आपण मी सोपान, ही माझी धाकटी बहीण मुक्ताबाई, आणि हा आमचा थोरला बंधू, आमचा गुरुदादा. आपण सर्वच दिव्य आहात. हे ज्ञानाच्या ईश्वरा, आपण कोण आहात हा प्रश्न या सामान्यांना पडला असेल कदाचित, पण आपण ईश्वर अवतार आहात हे मी चांगलंच जाणतो आणि ओळखलेलं आहे. याबाबत माझ्या मनात यत्किंचिती शंका राहिलेली नाही. माझ्या विद्वत्तेचा अहंकार तुम्ही एका क्षणात धुळीस मिळवला. स्वामी, अहो आपण महायोगी आहात. इतक्या वर्षांच्या तपश्चर्येनंतर आणि साधनेनंतर आपण अनेक सिद्धी प्राप्त केल्या, ज्ञान मिळवलं. परंतु माणसाला ज्ञानाचा अहंकार होतो. पुढे देखीजे तेणे बगे, देखते ऐसे गमो लागे, तरी दृष्टी ते वाऊगे, झकवित असे. आपण दर्पणात किंवा पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहत असतो, तेव्हा आपण स्वतःलाच पाहत असतो, परंतु ते आपलं खरं रूप नसतं, तर ते आपलं प्रतिबिंब असतं, सत्याचा आभास असतो. त्याचप्रमाणे आपण ज्ञान मिळवल्यानंतर आपणच सर्वोच्च विद्वान आहोत असं स्वतःला समजू लागतो. मात्र ती आपणच आपली करत असलेली मोठी फसवणूक असते, हो ना? अहो असा मनुष्य अल्पशा स्तुतीने संतुष्ट होतो, आणि हे इतक्यावरच थांबत नाही, तर हा विद्वत्तेचा दैत्य अंगी संचारून आपणच स्वतःला सर्वेश्वर समजू लागतो. आणि येणेही नसरे, लांकण लागे दुसरे, जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी. ज्ञानेश्वरा, तुम्ही माझ्या डोळ्यात अंजन घातलं. अहो मी सजीव आणि हिंस्त्र प्राण्यानं वशीभूत केलं, सर्पाचा आसूड केला, पण आपण ही निर्जीव भिंत चालून हे सिद्ध केलं की जड वस्तूमध्ये सुद्धा चैतन्य असतं. चराचरात ईश्वरे हे मला पटलेलं आहे. निसर्गावर आणि जलसृष्टीवरती अधिकार चालवण्याचा मला अहंकार झाला होता, पण अचल आणि अचेतन सृष्टीवरती ज्याचा अधिकार चालतो त्याचं मला आज दर्शन झालेलं आहे. माझा गर्व निवाला, व्यर्थ गेलं माझं 1400 वर्षांचं आयुष्य. शेकडो वर्ष सिद्धींच्या मागे लागलो आणि तेवढा सत्यापासून दूर दूर होत गेलो, पण तुम्ही मला सत्याची दृष्टी दिलीत. ज्ञानेश्वरा, महाराज, अहो आपण दोघेही या ईश्वराचीच लेकरं आहोत. आपल्या दोघांमध्येही भगवंताचा वास आहे. मग आपल्यात आणि माझ्यात भेद तो कसला? अहो आपण माझा उपदेश ऐकणं म्हणजे स्वतःचा उपदेश ऐकण्यासारखं आहे. जसे एका तळहातावर दुसरा तळहात ठेवला असता दोघेही एकरूप होऊन जातात, अगदी तसंच ज्ञानदेव म्हणे, तुझं माझे बोल ऐकणे, ते तळहातातळी मिठी देणे, जयापरी. आपण महान आहात, आपण खरंच महान आहात ज्ञानेश्वर. अहो एवढा थोर विचार तुम्ही किती सोप्या, साध्या आणि सरळ भाषेत मांडता.
चांगदेवा तुझे नि व्याजे, माऊलिया श्री निवृत्ती राजे, स्वानुभव रसाळ खाजी, दिधले लोभे.